मजरेवाडी हद्दीतील बस्तवाड अकेवाड तिहेरी रस्त्यावर वडाच्या झाडावरून दोन गावांमध्ये तणाव निर्माण झाला आहे। शुक्रवारी सकाळी बस्तवाड ग्रामस्थांनी अपघाताच्या कारणावरून हे झाड तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र मजरेवाडी ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत हा प्रयत्न हाणून पाडला। या वादामुळे दोन्ही गावातील नागरिक आमनेसामने आल्याने परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। दरम्यान पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली। त्यांच्या हस्तक्षेपामुळे झाड तोडण्याची कारवाई सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे। बस्तवाड ग्रामस्थांचा दावा आहे की या ठिकाणी वाहनं दिसत नसल्याने आतापर्यंत 10 ते 11 अपघात झाले आहेत। त्यामुळे अपघात टाळण्यासाठी झाड हटवणं आवश्यक असल्याचं ते सांगत आहेत। तर दुसरीकडे मजरेवाडी ग्रामस्थांनी हे वडाचे झाड सुमारे 150 ते 200 वर्ष जुनं असून गावाच्या परंपरा आणि श्रद्धेशी जोडलेले असल्याचे सांगत विरोध दर्शवलेला आहे। दरवर्षी विजयादशमीला येथे दसरा महोत्सव साजरा केला जातो असंही ग्रामस्थांनी स्पष्ट केलं। ग्रामपंचायतीचे उपसरपंच किशोर जुबळे, वकील अमर बोबनाळे आणि माजी सरपंच सुरेश गवंडी यांनी हस्तक्षेप करत निर्णयासाठी मुदत देण्याची विनंती केली। त्यानुसार प्रशासनाने कारवाई स्थगित केली आहे। सध्या पोलीस बंदोबस्तात परिस्थिती नियंत्रणात असली तरी दोन्ही गावांमध्ये तणाव कायम असून सोमवारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। त्याला आमचा स्पष्ट विरोध आहे गावकऱ्यांचा। आम्ही विरोध मागतो एवढ्यासाठी कारण फक्त 2 दिवस आम्हाला गावातल्या सगळ्या लोकांशी चर्चा करायची आहे। गावातल्या लोकांच्या ह्या झाडाशी पूर्वीपासून ह्याच्याशी काहीतरी लाग्या बांधल्या आहेत, आमच्या भावना जोडलेल्या आहेत त्या झाडाशी। आणि अशा परिस्थितीमध्ये यांनी बेकायदेशीरपणे झाड तोडायचं गाड म्हणलं मजरेवाडीतल्या कुठल्या ग्रामस्थांशी याच्याशी जोडलेल्या आहेत का भावना, याचा विचार यांनी करायला पाहिजे होता की कुठल्याही पद्धतीचा हा प्रकार त्यांनी केलेला नाही आहे। केवळ मनमानी कारभार सुट्टीच्या दिवशी आणि जे पत्र आणून दाखवले त्यांनी आम्हाला तो पत्र व्यवस्थित वाचायचं। त्या पत्रामध्ये झाड तोडण्याविषयी एक सुद्धा शब्द नाही, उल्लेख नाही त्यामध्ये पत्र। आणि ह्या बेकायदेशीर पत्राच्या आधारे यांनी झाड तोडणार पत्र मी 2 मिनिटं तुम्हाला वाचून दाखवतो। पत्रक साहेब ही लाईव्ह तुम्ही दाखवा, फक्त पत्रकार मी तुम्हाला वाचून दाखवतो फक्त हे पत्र काय आहे। परवानगी आणली पण ह्यात परवानगी कुठं नाही, ह्यात फक्त दाखला दिलाय सार्वजनिक त्या वन विभागानं। ह्यात सांगितलंय काय पिंपळाचं झाड आहे तोडण्याविषयी कुठं नाही, फक्त त्यांनी अटी काय सांगितलं वाचून दाखवतो। वरील क्षेत्रातील तुटलेल्या झाडांना पाण्याचा कोणताही प्रवाह झरा किंवा तलाव यांच्या शेवटच्या रेषेपासून 30 मीटर अंतर असणार नाही। हे समोरचे विहीर 30 मीटरच्या आत आहे, त्याला हजारो झरे आहेत त्या विहिरीला धक्का लागणार आहे हे झाड तोडल्यामुळे। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असा आहे, मशागत आयोग असेल तर अशा किंवा जमिनीच्या शेतात लागवड करणे किफायतशीर नसेल अशा समाविष्ट जमिनी असणाऱ्या धारणात जमिनीतील वाढणाऱ्या झाडांचे प्रमाण एकरी 20 झाले। हाच याच्या संदर्भात काही आम्हाला आक्षेप नाही आहे। महत्वाचा मुद्दा पुढचा असा आहे, याच्या झाडांच्या हद्दी चतुष्सीमा याबाबत काही तक्रार उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे। हद्दीविषयी प्रश्न इथल्या शेतकऱ्याचा आहे, तो डिस्कस करायला पाहिजे काय नको, तो हद्दीचा प्रश्न आहे। आणि हद्दीचा प्रश्न पण एक प्रश्न फक्त हद्दीचा आहे असं नाही आहे, लोकांच्या लोकभावनेचा पण आहे। हा दुसरा मुद्दा आहे, जेवढी झाडं तोडणार त्याच्या दुप्पट झाडांची आणि काहीतरी वृक्ष लागवड वगैरे करणं ठीक आहे, बाकीच्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत। पण या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं आम्ही तुम्हाला विरोध अजिबात करत नाही, आम्ही कायदेशीर सनदशीर मार्गाने तुम्हाला विरोध करतोय। अशा पद्धतीने तुम्ही आमच्यावर जोर जबरदस्ती करून जर हे झाड तोडायचं घाट बांधला असेल अजिबात सक्सेस होऊ देणार नाही आम्ही। आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी 72 आम्ही आज नाही 8 दिवस आत बसू, पण तुम्हाला मात्र कायदेशीर कोर्टाची परवानगी घेतल्याशिवाय झाड तोडू देणार नाही। आमच्या लोकभावनेचा आणि गावातल्या प्रत्येक माणसाचा विचार केल्याशिवाय हे झाड आम्ही तोडू देणार नाही। सुट्टीचा दिवस आहे, हे पत्र आणलंय तुम्ही 10/10/2026 कुणीतरी तक्रार केल्याच्या 10/10/2026 अजून उगवणार आहे 10/10/26 अजून 2026 कायदेशीर कारवाई करत असताना हे अंतर। लाईव्ह मराठीसाठी कुलदीप गुंबार। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।